काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ असलेल्या साकोलीत नगरपालिका निवडणूक होत आहे। मात्र या निवडणुकीत नाना पटोलेंचा विजयी रथ रोखण्यासाठी भाजप, शिंदेसेनेसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तगडं आवाहन नाना पटोले यांच्या उमेदवारांसमोर आहे। साकोली नगरपालिका काबीज करणे हे नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली असून ते आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडवत असल्याचं बघायला मिळत आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहकार नेते सुनील फळे हेही डोअर टू डोअर प्रचारावर भर देत असून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नगरपालिकेवर आणण्यासाठी त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाच्या आणि 10 प्रभागामध्ये 20 नगरसेवक आमचे उमेदवार उभे आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, देशाचे नेते प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार यांना विकासाचा संकल्प केलेला आहे। नगराध्यक्षाच्या उमेदवार भारतीताई लंजे यांनी या नगर परिषदेच्या कायापालट करण्याचा संकल्प हातात घेतलेला आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, याशिवाय गटरचे जे बांधकाम कमी आहे, त्यानंतर महिला बचत गटाच्या माध्यमातून जसा बडशामध्ये विकास झाला, भंडाऱ्यात विकास झाला, विविध ठिकाणी विकास झाला, महिलांना त्यांच्या हाताला काम देण्याची योजना त्यांनी आखलेली आहे। तसेच प्रफुल्लभाई पटेल यांनी या भंडारा गोंदिया जिल्ह्यात सिंधी समाजाचे जसे पट्टे कायम केले आहेत, तसे या साकोली नगर परिषदेमध्ये जे जनसामान्य लोक आहेत, गरीब होतकरू लोक आहेत, त्यांचे पट्टे कायम करण्याचा संकल्प त्यांनी निर्णय घेतलेला आहे। नगराध्यक्षाची निवडणूक ही स्पर्धेमध्ये आमचे उमेदवार नंबर 1 वर आहेत। प्रत्येक वार्डात नगरसेवकाचे उमेदवार सध्या नंबर 1 वर आहेत। या ठिकाणी नगरसेवकापासून नगराध्यक्षाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन होईल असं मला विश्वास आहे।